हॅलो फ्रेंड्स, पुढे मंग्या या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझी बायको वृषालीज किचन नावाचं क्लाउड किचन अमरावतीमध्ये चालवते आणि तिच्या क्लाउड किचनला कच्ची गोष्टी बिर्याणी आली होती. त्याची प्रिपरेशन झालेली आहे. 1 तास 10 मिनिटं जवळपास याला लागली आहे. आता मी दम उतरवतो आहे, परंतु याचं झाकण न उतरवता याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं. अंडा करीची प्रिपरेशन मी आता करतोय. बघा, मी तुम्हाला सांगतो, माझी बायको जी किचन चालवते वृषालीज किचन, त्यामध्ये फक्त आणि फक्त शेंगदाणा तेलाचाच वापर केला जातो. येथे मी 2 प्लेट अंडा करी तयार करतोय. अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्याला चांगलं होऊ द्यायचं. हे बघा फ्रेंड्स, यामध्ये मी काश्मीरी चिली पावडर टाकतोय. त्यानंतर हे आपलं नॉर्मल तिखट, थोडी हळद, थोडं मीठ. यामध्ये टाकतोय मी माझा घरगुती तयार केलेला मसाला. खूपच छान सुवास येतोय फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, फायनली ऑर्डर तयार आहे. हे बघू शकता तुम्ही, अंडा करी. छान कलर आलेला आहे. सर्वात महत्वाचा आयटम मटन दम बिर्याणी. याचं ओपनिंग माझी बायको आपल्या शुभ हस्ते करण्याची मी तिला विनंती करतो. हा डेलिकेट आयटम आहे. हा फार जपून करावा लागतो आणि याला बराचसा पेशन्स ठेवून हे सगळं काम करावं लागतं. हे बघा, हलक्या हाताने उकरावं लागते. कच्चं मटण आणि तांदूळ एकत्रितरित्या शिजवलेली ही मटन बिर्याणी आहे. फ्रेंड्स, तुम्हाला ऑर्डर जर करायची असेल वृषालीज किचनला, तर कृपया 1 दिवस आधी करा किंवा संध्याकाळी पाहिजे असेल तर सकाळी करा. हे बघा, आता बघूया मटण शिजलं आहे की नाही. एकदम टेम्पटिंग आणि टेंडर झालेलं आहे मटण. तुम्ही बघा, छान फडफड शिजलेलं आहे. एक दाणा वेगळा झालेला दिसेल. फ्रेंड्स, तुम्ही बघा, बिर्याणी ही फुल हंडी बिर्याणीची ऑर्डर आहे. तुम्ही क्वांटिटी बघू शकता. आणि या ठिकाणी अंडा करी सुद्धा पॅकिंग होत आहे. तिची सुद्धा क्वांटिटी बघून घ्या. क्वांटिटीमध्ये आम्ही कंजूसी करत नाही. भरपूर क्वांटिटीमध्ये आम्ही देतो लोकांना आणि लोकांकडून सुद्धा फार छान प्रतिसाद आम्हाला मिळतो.